भाजप तर्फे निवडणूक लढवत आहेत. काय विजन आहे आणि कसा प्रतिसाद आहे आता मतदारांचा? आपण आता लोदोडे गावात आहे. तुम्ही एका गायकवाड वस्तीवर भेटायला आलाय मतदारांना. नमस्कार. उमेदवार सावित्री चंद्रकांत शिलवंत यांचं पती मी चंद्रकांत मारुती शिलवंत. विजन म्हणायला गेलं तर जयाभाऊनी आपल्या मान तालुक्यामध्ये किंवा ह्या भागामध्ये एवढं मोठं पाण्याचं काम केलंय की जो शेकडो वर्ष हा तालुका पाण्यापासून वंचित होता, अनेक सुधारणापासून वंचित होता. त्यामुळं आपण नव्यानं सांगायची ह्या ठिकाणी काही गरज उरलेली नाही, कारण भाऊचं कामच पाण्याचं एवढं मोठं आहे की जनता अत्यंत खुश आहे. जयाभाऊंचा उमेदवार म्हटलं की हो बाबा मी हाय, जयाभाऊ बरोबरच आहे. आणि पुढचं विजन म्हणाल तर जे काय ग्रासरूटचे प्रश्न असतात, मग तो गावातला डांबरीकरणाचा असेल, रस्त्याचा असेल, कुणाचा ट्रान्सफॉर्मरचा असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, हा प्रश्न लोकांचा घेऊन आम्हाला जयाभाऊंच्या पर्यंत जायचा आहे आणि ते जयाभाऊंच्या माध्यमातून सोडायचा आहे. दुसरा राहिला प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समितीतला. आता माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्या 20-25 वर्षापासून समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून आपण लोकांची काय सेवा करू शकतो हे माहित आहे, किंवा लोकांनी कुठलाही प्रश्न निर्माण करावा, आपण त्याचं काही वेळात लोकांना उत्तर देऊ किंवा ना ती समस्या सोडवण्याचा आपण जयाभाऊच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करू. आपल्यासोबत गणाला तुपेताई आहेत आणि तिकडे डॉक्टर राजेंद्र खडे उभे आहेत. त्यांच्याबद्दल काय माहिती सांगताल किंवा त्यांचा प्रतिसाद कसा आहे त्यांना? गोंदवले बुद्रुक गणामध्ये सौ अनिता रवींद्र तुपे ह्या उमेदवार आहेत. त्यांचे पती रवींद्र तुपे हेही ऍक्टिव्ह गेल्या 20-25 वर्षापासून समाजकारणात, राजकारणात. सध्या ते नरवण्याचे उपसरपंच आहेत. जयाभाऊंच्या माध्यमातून त्यांनी त्या भागातल्या नरवण असेल किंवा इतर भागातल्या अनेक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं नरवणे किंवा आमच्या गणातून, गोंदवले बुद्रुक गणातून खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळत आहे. तेही 100% माझ्या बरोबरीनं विजयाच्या मार्गावर आहेत. यवना विजय होतील. आणि आमचं मी असेल, गोंदवले बुद्रुकचा उमेदवार असेल किंवा पळशी गणाचा उमेदवार असेल, आम्हा सर्वांनी एकच निर्धार केला आहे की गेल्या 20-25 वर्षापासून भाऊंच्या माध्यमातून ह्या गटात केलेली कामं हे फक्त लोकांच्या पर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहेत. आणि या गटात फक्त भाजपचाच उमेदवार निवडून आणून भाऊंना आम्हाला एक सप्रेम भेट द्यायची आहे. हा गट खरं तर राष्ट्रवादीचा आहे पहिल्यापासून. बरोबर. मला ते असं अचानक तुम्हाला आव्हान आहे त्याच्याबद्दल काय सांगा? राष्ट्रवादीचा आहे साहेब. आता गेल्या 20-25 वर्षापासून त्यांनी सत्ता आहे. त्यांनी एखादं चांगलं काम केलेलं सांगावं. या गटामध्ये भाऊंची कसल्याही प्रकारची सत्ता नसताना भाऊंनी या गावातल्या या गटातल्या प्रत्येक गावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटवलाय, प्रत्येक गावातला रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे, प्रत्येक गावातला समाज मंदिराचा प्रश्न मिटवलेला आहे, प्रत्येक गावातल्या सामाजिक न्याय भवन किंवा त्याला आपण बुद्ध विहार म्हणतो याचा प्रश्न मिटवलेला आहे. मग तो धनगर समाज असेल, रामोज समाज असेल, ह्या प्रत्येक समाजाला भाऊ बरोबर घेऊन गेलेला आहे. ह्यांनी फक्त म्हणायचंय हा गट आमचा होता, पण ह्या गट त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी एखादं चांगलं काम केलेलं 20-25 वर्षात सांगावं. आता खरं तर काल झालेल्या एका सभेत एक नेते म्हणले की आम्हाला परिवर्तन करायचं आहे. परिवर्तन करताय कसलं? सत्ता तुमचीच होती या गटात, मग तुम्ही काय केलं? पण आम्हाला त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आम्ही फक्त भाऊने केलेलं कामच सांगतोय की भाऊने एवढी कामं केलेली, आम्ही त्या भाऊंची कामं घेऊन जनतेच्या दारात जातोय. भाऊंच्या जे काय भाऊंनी काम केलेलं आहे त्याच्या ऋणातून थोडस उतराय होण्यासाठी लोकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केलं पाहिजे. यावेळी भाजपचं वर्चस्व या गटावर येऊ शकतं. 100% येऊ शकतं साहेब. कारण आम्ही मी असेल किंवा दोन्ही गणातले उमेदवार असेल, आमच्या किमान 3-4 वेळा ह्या गणामध्ये फिरून झाल्या, प्रत्येक गावात झाले. आणि प्रत्येक माऊली, प्रत्येक भगिनी सांगते की आम्हाला भाऊनी पाणी दिलं, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देतात, शेतकऱ्यांना पैसे देतात. याच्यापेक्षा आणि काय द्यायचं? मोफत रेशनिंग चालू आहे. किंवा जयाभाऊकडे ह्या गटातला, या गणातला कुठल्याही गावातला कार्यकर्ता गेला तर 2 मिनिटात त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते. 99.99% प्रश्नाची सोडवणूक जयाभाऊ त्या ठिकाणी बसल्या ठिकाणी करतायत. की मग तू जा, मी उद्या फोन करतो, असली इथं भाषा नाही, जाग्यावर खटका भाऊ मिटवतायत. त्यामुळं या गटातली मतदार आपल्या झालेल्या चुका सुधारायच्या प्रयत्नात आहेत. आणि चुका फक्त त्या जिल्हा परिषदेला झाल्या होत्या. कदाचित योग्य उमेदवाराची निवड चुकली असेल भाऊची, पण ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी या गटातून जयाभाऊंना मताधिक्य किमान 3 ते 5 हजाराचं मिळालेलं आहे. त्यामुळे आम्हा तिघांनाही विश्वास आहे की जिल्हा परिषद गट गोंदवले बुद्रुक हा भाजपचाच होणार, हा जयाभाऊंचाच होणार. तरीही 3 टर्म आमदार असलेल्या जयाभाऊंना हा गट जिंकता आला नव्हता. मान्य करतो.
झालंय तर झालंय, पण यावेळी आपण निवडणूक झाल्यानंतर आपण आमची मुलाखत घ्यायला या अशी आपल्याला विनंती करतो आमच्या तिघांच्याकडून. आम्ही 100% ह्या गटात जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन करून दाखविणारच. ओके. आपल्या असे एक विरोधकांनी फेक नेरेटिव्ह पसरवलंय की तुम्ही पण सातारला राहता आणि डॉक्टर जे राजेंद्र खडे आहेत ते देखील बाहेर गावी असतात, त्यामुळे पुन्हा निवडून आल्यावर तुम्ही वेळ देऊ शकत नाही दोघे देखील. हे कसं आहे, आता हाताला लागणं की काय म्हणतो आपण ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तसा त्यांचा प्रकार आहे. आता काहीच हाताला लागना, त्यामुळे त्यांना असं काहीतरी असं नेरेटिव्ह पसरवायचं. डॉक्टरांचं कार्य आमच्या गणात, आमच्या पळशी गणातल्या प्रत्येक गावात त्यांनी हजारो रुग्णांना मोफत सेवा दिली. मी चंद्रकांत सिलवंत म्हणावं, पिंपरीत येऊन बघा, ह्यांनी केलेलं सामाजिक कार्य बघा, ह्यांनी केलेलं सरपंचीच्या काळात पण हा साताऱ्यात राहत होता. पण साताऱ्यात काही कारणास्तव मी राहत होतो, जरी राहत असलो तरी दररोज पिंपरीत मी असतो. त्यामुळे हे जे आहे ते फक्त हाताला काय लागणार म्हणून फक्त हे नेरेटिव्ह पसरवायचं त्यांचं काम चालू आहे. आणि डॉक्टर साहेबांनी कालच डिक्लेअर केलंय की इथून पुढे मी 3 दिवस पळशीतच राहणार. त्यामुळे त्यांचं नेरेटिव्ह त्यांना यश देणार नाही. ओके. आता 7 तारखेला मतदान आहे, तुम्ही काय मतदारांना आव्हान करतात सगळ्यात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी? आम्ही मतदारांना आव्हान एवढंच करतो की भाऊने केलेलं काम खूप मोठं आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून जयभाऊ तिसऱ्यांदा विधानसभेवर गेलेले आहेत, त्यांचा सन्मान 4थ्यांदा गेलेले आहेत, त्यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. त्यांची कॉलर टाईट करण्यासाठी फडणवीस साहेबांच्या समोर त्यांना सन्मानानं उभा राहण्यासाठी आणि ज्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या ज्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात, त्या ग्रामविकास खात्याचे भाऊ मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान, त्यांचं सगळं कार्य आपण फडणवीस साहेबांना दाखवण्यासाठी मान पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचंच कमळ उमललं पाहिजे, असं त्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी भाऊंच्या पाठीशी उभं राहून कमळाला मतदान करावं अशी माझी विनंती राहील.